आंतरराष्ट्रीय योग दिनाचा भल्या पहाटेपासून जगभर उत्साह। कोलकात्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम। विजयवाड्यात बाबा रामदेवांचा योगाभ्यास। 180 देशांमध्ये योग दिन साजरा। महाराष्ट्रातही अनेक शहरांमध्ये योग दिनाचा उत्साह। मुंबईमध्ये जुहू बीचवरील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 2 आमदारांची ओमराजे निंबाळकरांनी भेट घेतली। वरुण सरदेसाई आणि कैलास पाटील यांची ओमराजेंसोबत चर्चा। मित्र म्हणून विचारपूस करायला भेटलो। भेटीनंतर आमदारांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंचं मन मोठं। फुटलेले परत आल्यास त्यांचं स्वागत। आदित्य ठाकरेंची बंडखोरांना साथ। तर बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे दौरा करणार। पक्ष मजबूत करण्यासाठी भेटीगाठी। उद्धव ठाकरे फुटलेल्या 6 खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा करणार। पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष भेटणार। ईशान्य मुंबई मतदारसंघापासून सुरुवात करणार। नीटच्या फेरपरीक्षेसाठी देशभरात अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था। नौदल 5,500 केंद्रांवरती 23 लाख विद्यार्थी परीक्षा देणार। नौदल निमलष्करी दलाची मदत। प्रत्येक शहरात पोलिसांची त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था। परभणीच्या मानवतमधील मंदिराच्या सभामंडप दुर्घटनेची प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी होणार। ढिगाऱ्याखाली दबल्यानं 5 जणांचा मृत्यू। मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर। सुप्रिया सुळेंची मुलगी रेवती आणि सारंग लखानींचा विवाह संपन्न। अमिताभ आणि जया बच्चनसह बॉलिवूडचे तारे तारका, उद्योगपती आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती। मुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी। मुंबईसाठी आज हवामान विभागाचा येलो अलर्ट। मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज। शेगावचे गजानन महाराज निघाले विठ्ठलाच्या भेटीला। पालखीचा मोठ्या उत्साहात प्रस्थान। 12 जिल्ह्यातून 33 दिवसांचा प्रवास करून पालखी पंढरपुरात पोहोचणार। 25 जुलैला आषाढीचा उत्साह। ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर आज राजीनामा देण्याची शक्यता। 100 पेक्षा जास्त खासदारांची बंडखोरी। अफगाणिस्तान विरुद्धच्या 3ऱ्या वनडेमध्येही भारताचा 9 गडी राखून दणदणीत विजय। जयस्वालचं नाबाद शतक तर रोहित शर्माच्या 79 धावा। 219 धावांचं आव्हान भारतानं 19 षटकातच पार केलं।